म्हणजे हॉटेल अपार्टमेंट बघण्यामुळे मी तिथे तुम्हाला भेटते. तुम्ही मला उत्तर बघा एअरपोर्टला कशी होते आता आम्ही लंच करायला आलो आणि नंतर मग आम्ही आमच्या अपार्टमेंटला पोचलो. मी तुम्हाला दाखवते आमचं रेस्टॉरंट कसा दिसतो आणि आय जस्ट लव्ह द एरिया. जस्ट एन्जॉय द व्ह्यू. आमचं जस्ट डिनर झालं आहे ॲक्च्युली. आता आम्ही आमच्या हॉटेलला चाललो आहे. मला माझ्या मम्मीची रिॲक्शन बघायची कसं असेल हॉटेल. आई डोंट नो. लेट्स सी सबका रिॲक्शन देखेंगे हम लोग. माझा लुक जरा अस्तव्यस्त झाला आहे. इग्नोर करा. थांब तिला बोलू दे. 106 बघ बोलता व्हिडिओमध्ये आणि आम्हाला बोलली होती की खूप घाण आहे. And then I'll show you the second bedroom. जाना there. पुढे. And this is the bathroom. This is the bathroom of this master. And this is the second bathroom. I love this bedroom because it looks so aesthetic. So guys, खूप सुंदर असं प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला मी मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आहे नक्की विजिट करा. आय एम स्पीचलेस राईट नाव बिकॉज माझ्या ताईने बोलले की हे खूप छोटा घर असेल. लाईक आम्हाला हे खूप मोठं सरप्राईज होतं. एवढा ट्रॅव्हल केलं एवढा म्हणजे ठीक आहे मुंबई टू गोवा इट्स नॉट अ बिग डील बट आम्हाला असं फील नाही झालं ट्रॅव्हल करायला. लाईक तुम्ही बघितलंच असेल संपूर्ण ब्लॉगचा दिवस इथेच एंड होतो आहे आणि भेटूया उद्या. आता उद्या काय करणार आहे ॲक्च्युली मला शॉपिंग करायची आहे. खूप काय काय कॉन्टेंट शूट करायचे आहेत. बीचेस एक्सप्लोअर करायचे भरपूर काय माझ्या टू डू लिस्टमध्ये आहे की मी गोव्याला गेल्यावर हे करणार आहे. हॅलो गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम खऱ्या अर्थाने वेलकम टू माय ब्लॉग. काल ॲक्च्युली फुल ट्रॅव्हल ब्लॉग झाला आहे. मी खूप एक्सायटेड आहे. आज आम्ही काय काय एक्सप्लोअर करणार आहे त्यासाठी. तो आता आपण रेडी होऊया. आता आम्ही चाललोय फ्रेंच करायला. आमचं पूल बघा किती क्यूट आहे. हिचा काढा भाई आधी. हे बघा आमचा पूल आहे. आम्ही आल्यावर वाटतं पूलला जाणार आहे. सगळे असेच आले. तर मला ॲक्च्युली खूप भूक लागली आहे भयंकर. इकडे मला तरी आता काय एवढं दिसत नाही बट लेट्स सी. तुम्ही रस्ते बघा इथले आणि हे क्यूट घर ती मस्त वाटतंय. थोडंसं आहे ऊन. ए म्हणू आले आम्ही आता रेंटनी स्कूटी बघतोय कारण आम्हाला फिरण्यासाठी. तर आता इथे ॲक्च्युली एक 400 बोलत आहे एक 500 बोलत आहे. सो आता समजत नाही की कोणतं ॲक्च्युली घ्यायचं आहे. लेट्स सी की आम्हाला कमीत कमी पर डे किती देत आहेत. सो लेट्स सी कारण इथे भरपूर यू कांट एबल टू वॉक. तुम्हाला स्कूटी घ्यायलाच लागेल इकडे यायला. 400 and 500 दोघांमधलं एक आहे. हा कुत्रा आम्हाला फॉलो करतोय आणि आम्हाला घेऊन चालतोय कुठेतरी. मध्येच थांबतोय. आम्ही थांबल्यावर तो पण थांबतोय. घाण बघ किती झालाय. तर गाईस आत्ता आम्ही फायनली घरी आलो आहे. पूर्ण वाट लागली
आणि आता आम्ही घरी आलो आहे. आता आम्ही स्विमिंग पूलला जाणार आहे थोड्या वेळाने, जेव्हा ऊन कमी होईल भेटूया तेव्हा. आता माझी कॅपॅसिटी खूप लो झाली उन्हामध्ये. सो आम्ही फायनली स्विमिंग पूलला आलो आहे आणि तुम्ही बघू शकता यात कोणच नाही आहे, आम्हीच आहे फक्त. गाईस, तर छोटूसा नॅप घेतल्यानंतर आता आम्ही सगळे बीचला. आणि ॲक्च्युली माझा लुक खूप मेस्सी आहे, चांगला आहे, आय डोंट नो, पण लेट्स सी. मी असं मेसेज ठेवायचंच ट्राय केलं आहे. ॲक्च्युली तुमच्या वाढायला पूर्ण वाट लागली माझी केसाची. सो या, आम्ही स्कूटी घेतली आहे रेंटवरून. प्रॉपर गोवाला आउटफिट रेंटने स्कूटी घेतलेली आहे आम्ही, आणि आम्ही पूर्ण 4 दिवस त्याच्यानेच फिरणार आहे. इथले कुत्रे ते फक्त भोगतायत ना, काय करत नाहीत आपल्या एरियासारखं. सो आता जस्ट आम्ही बीचवरून आलेलो आहोत. ॲक्च्युली इथे खूप कुठे आपण फिरायला जातो तर तिथे लाईक शूट करायलाच आपण विसरतो का, कारण आपल्याला एन्जॉय करायचा असतो व्ह्यू. तसंच माझंच झालेलं. लाईक मला सुचतच नाही की अरे मला व्हिडिओ पण काढायचा, पण जमेल इतकं मी ब्लॉगसाठी क्लिप्स काढले. प्लीज एन्जॉय करा जे काही मी शूट केलं आहे. आय डोंट नो की हा ब्लॉग कसा टर्न आउट होईल. मेस झाला ॲक्च्युली माझ्या गॅलरी इथं तिथे व्हिडिओज काढून. लेट्स सी कसं काय होतं आहे. चालू कॅफेटेरिया किंवा रेस्टॉरंट, वॉट एव्हर द डिसिजन विल बी. म्हणजे काहीही ठरलं तर मग आम्ही कुठेही जातो असं प्लॅन नसतं. पण आता भयंकर भूक लागली आहे. आम्ही बीचला गेलो, स्विमिंग केलं दुपारी. आज भरपूर साऱ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. चला तर मग जाऊया. हाय गाईज, आज आहे डे 3 इन गोवा. ॲक्च्युली मला इथे काही शूट करता नाही तर मी फुल बोलतात ना लॉस्ट झाली आहे पूर्ण या व्ह्यूजमध्ये, इथल्या वातावरणामुळे. सो आज ॲक्च्युली थोडं लेटच निघतो आहे आम्ही बिकॉज ऑफ ऊन वगैरे आहे दुपारी. मी माझ्या बेडरूम जे बेडरूम्स आहे तिथे खूप चिल करते. लाईक मला इथून हलायचीच नाही इच्छा होत आहे. गाईस हे बघा पूर्ण नारळी झाड आहे. संपला रोड. हे पुढे काय रोड पुढे मस्त. सो गाईस आता मी रेडी झालेली आहे. हा मी नवीनच स्टॉक घेतला आहे आमच्या खालच्या शॉपमधून. मी लाईक कसाही रॅन्डम शूट करते अँड आय डोंट नो हा ब्लॉग कसा टर्न होईल. आता आम्ही फोर्टला चाललो आहे. देन फोर्टवरून आम्ही घरी चेंज करून देन आम्ही बीचला जाणार आहोत. माझा आउटफिट आहे फोर्टसाठी. आम्हाला ॲक्च्युली फोर्ट बघायचं होतं पण फोर्ट ॲक्च्युली 5:30 बंद झालं आहे. आता आम्ही लाईट हाऊसला आलो आहे आणि लाईट हाऊसवरून फोर्टचा व्ह्यू दिसतो. तो अजून लाईट हाऊस बघायचं होतं आणि अजून लाईट हाऊस नाही बघितलं आहे. सो आज आपण ती विश पूर्ण करूया. वरती येता येता जरा हवा टाईप झाली. आवाज जरा कमी कारण खूप हवा येते. Hi guys, look at the view. I hope you guys like the view. Bye. इकडे सगळे पागल होतील आता गाईस. तिकडे बघा ना. त्यांचा डोका बघा. बिचारे. आता रेस्टॉरंट
आम्हाला आलो आहे दुपारचं लंच करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मस्त नारळी झाड आहे माझ्या मागे. आज आमचं लास्ट डे आहे सो आम्ही आज पूर्ण दिवस एन्जॉय करणार आहे. माझा इग्नोर करा अवतार कारण कपडे संपले हे आहे. पण कसं जेवायसाठी मला नटून घेऊन यायला नाही आवडत. सो यस बघा इथे आम्ही आता लंच करणार आहे. मला थोडा अवतार बिघडत आहे कारण मला भरपूर फिट झाला आहे. मी झोप पूर्ण नाही झाले त्यामुळे मी घरी जाऊन किंवा इकडेच एंड करेल. सो लेट्स हाय गाईज गुड मॉर्निंग. आणि तुम्ही बघू शकता मी भरपूर भयंकर प्रमाणे टॅन झाली. तिकडे खूप ऊन होतं. आय वॉज एक्सपेक्टिंग की तिकडे पाऊस असता तर अजून जास्त मजा आली असती. इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप थँक्यू. आणि जर तुम्ही फर्स्ट ब्लॉग नसेल बघितला किंवा पार्ट नसेल बघितला तर बघा कारण हा ब्लॉग डायरेक्ट तुम्हाला कळणार नाही. मेन पार्ट ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन इज की ट्रिप ॲक्च्युली माझ्या ताईने प्लॅन केली होती. सगळे डिटेल्स कुठे जायचं आहे कुठले प्लेसेसला व्हिजिट करायचं आहे एव्हरीथिंग तिने प्लॅन केलं होतं इथूनच. आय वॉज सो एक्सायटेड. सो मग खूप मजा आली अँड ओव्हरऑल बिग थँक्यू फॉर हर कारण तिच्यामुळे आमच्या पॅरेंट्सला फ्लाईटचा एक्सपिरियन्स भेटला आहे. ॲक्च्युली आजची जाणार आहे दुपारी. सो वाईट वाटतं कारण म्हणून एक्सप्लोर करतो ट्रीपमध्ये एवढे मजा करतो देन ती किंवा कोणीही आपल्या फॅमिलीमधलं बाहेर जातं थोडं हर्टफुल असतं. सो असं करावं लागणार. पण आता तिला सोडायला जाणार आहोत अँड इथेच एंड करते ब्लॉग. सो प्लीज गाईज जोपर्यंत तुमची फॅमिली तुमच्यासोबत आहे एन्जॉय करा. स्पेंड टाईम विथ दॅम. खूप मेमरीज क्रिएट करा. बाय.